बघा आता हे असं राहते बरं का. कसं मी आत्ता बाहेर गेलो 10-15 मिनटं झाले असतील. तर बघा तिने काय केले, मस्त रगडा आणला आहे आणि मस्त गिळा लागली बघा. ते बघा त्या तोंडात बिचाराने मी आलो इथं. टाकते काय खाली घास. हां ते मी गेलो की असं गुपू 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 काही आणते बाहेरची आणि काही खाती. पण चटका लागलेला आहे जिबीला, चटका लागलेला आहे. भेटलं नाही कधी. ठसका लागून ओ माय खाऊ दे हां? माय. हां ठसका लागेल. पाहिजे तर चांगलंच पाहिजे खायला. पण ते बी दाजी बाहेर गेल्यावर. दाजीला कसं आहे, दाजी बाहेर चालत का, बरं बरं जा. किती वेळ लागेल यायला. मी म्हणते लागते ना 15-20 मिनटं, अर्धा घंटा. तर अर्ध्या घंट्यात 1 घंट्यात तर बाया मस्त खाऊन पिऊन टम लगेच गोधडी अंगावर घेऊन झोपन. मी म्हणते उठा रे जेवण कर ना. नाही नाही मग दुखा लागले, मग दुखा लागले. आता मी म्हणलं चल वयला दवाखान्यात तरी घेऊन जावं. दवाखान्यामध्ये नग नग आज नाही उद्या जाऊ. आणि असाच चटका लागलेला आहे पाक खायचा. आणि तरी म्हणते ते दुखते तरी काय. हां मस्त मोठ्या मोठ्याने आडती हसती आणि म्हणते दुखते. आणि बघा आज कसं तरी जागेवरच. आणि म्हणे नाही बरं का मला, दाजी तुम्ही खा का काय. लगेच सांगितलं बी आणायचं पार्सल आले बी आणि खाणं सुरी. पण एक आता लोक नाही म्हणली बाया की दाजी तुम्ही थोडंसं खाणं बरं. कशाचं पहा ना तोंड असं गुबरीसारखं झाली. जसं काय ते उडून चाललंय. तो दुखायला बाई. बरं तुम्ही सांगा दुखणाऱ्या माणसाच्या जिभेला चव राहते का बरं. तोंडाला चव नाहीये, जिभेला चव नाही. हां ही पाच चौकशी याला चांगलं आहे बाई. जिभेला चव नाही म्हणून खाय. अजून काय गिळलं काय माहिती माया पहिलं अजून काहीच नाही गिळलं. हां अहो दाजी माझ्या जिभेला चव नाही म्हणून खायला पाहिलं ना. असे नवरी लोक एवढे हरामखोर आहेत ना बघा. हे बाहेर जाऊन सांगितलं स्वतः चांगलं चांगलं खातात. साऱ्या नावाच्या लोकांना म्हणशील हरामखोर, तर बायका किती हरामखोर राहतात माहिती आहे का. असं गुपचूप खात्यात आणि नवरा आले दाटून अंगावर घेऊन झोपतात. मला गोळी आणा, गोळी खात नाही. तो आता त्या दिवशी गोळी आणली लपून तुझी उशी खाली. म्हणे मग डोकं दुखत आहे, मग डोकं दुखत आहे. इतक्या रातचं गेलं आणि तिला गोळी आणली आणि बाहेर पाणी आणलं, पाणी पिली गोळी उशी खाली ठेवून दिली तिने. इतके तर हुशार आहे. तेव्हापासून मी ओळखले. बदनामी करतात. हां बदनामी करते.